आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मला फास्ट होती. सकाळी लवकर उठले, सगळी कामं केली घरातली. त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढायच्या वेळेस क्रिशा थोडी गडबड करते, पण आज तिचे बाबा होते ते बघत होते तिला. त्यानंतर मी पूजा करून घेतली आणि क्रिशा पण छान बसली होती. मला स्वतःसाठी फराळासाठी खिचडी करायची होती साबुदाण्यासाठी. मला वाटलं सगळ्यांसाठी वेगळा नाश्ता करण्याऐवजी सगळ्यांसाठी नाश्त्यामध्ये खिचडीच करायची. ऑइलमध्ये थोडेसे शेंगदाणे घातले, छान तळून घेतले होते. जिरा राई टाकून त्याच्यामध्ये मी मिरची कापलेली टाकली होती. मी 2-3 मीडियम साईजचे आलू बॉईल केले. त्यानंतर छान त्यांना शिलून त्याच्यामध्ये टाकून दिले होते आणि थोडासा नमक सुद्धा टाकलेला होता. रात्रभर साबुदाणा भिजू घातला होता, तो टाकून मी छान फिरवून घेतला आणि थोडा वेळ स्टीम करायला ठेवलं होतं. त्यानंतर मी तळलेले शेंगदाणे टाकले आणि थोडी कोथिंबीर टाकली, छान फिरवून घेतलं होतं. थोडासा आंबट टेस्ट यासाठी मी वरून अर्धा निंबू सुद्धा घालून घेतला होता. बाय तुम्ही याच पद्धतीने साबुदाण्याची खिचडी करता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुपारची माझी काही कामं होती ते केले आणि यांनी छंदी छाछ बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये, ते घेतली आणि सायंकाळी लवकर स्वयंपाकाची तयारी केली होती आणि स्वयंपाक करून आम्ही जेवण करून घेतला.